आजकाल हवामानाचा काही भरोसा राहिलेला नाही। कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, कधी गारपीट, तर कधी अतिवृष्टी। एका रात्रीत उभं पीक जमीन दोस्त होतं आणि शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरत। म्हणूनच पीक विमा ही शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच सारखी योजना आहे। पण अनेक वेळा आपण विमा घेतलेला असला तरी नुकसान भरपाई मिळत नाही किंवा उशीर होतो आणि मग प्रश्न पडतो की नेमकी चूक होते कुठं। खरं सांगायचं तर पीक विमा घेताना आपण बऱ्याच छोट्या मोठ्या चुका करतो, नकळत करतो, पण आपल्याकडून त्या चुका होतात आणि त्या चुका नंतर एक मोठं नुकसान करून जातात। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी निखिल माने आणि आज आपण बघणार आहोत पीक विमा घेतलेला असून सुद्धा नुकसान भरपाई का मिळत नाही आणि त्याची कारणं काय असू शकतात। सगळ्यात मोठी चूक म्हणजे शेवटच्या तारखेच्या घाईत विमा काढणे। एजंट सांगतो म्हणून किंवा बँकेत कर्ज घेताना ऑटोमॅटिक विमा होतो म्हणून आपण तपशील न पाहताच फॉर्म भरतो। कोणतं पीक टाकलं आहे, किती क्षेत्र दाखवलं आहे, गट नंबर बरोबर आहे का, यातलं काहीच आपल्याकडून तपासलं जात नाही। नंतर नुकसान झाल्यावर लक्षात येतं की विम्यात वेगळंच पीक नोंदवलं होतं आणि मग आपल्याला नुकसान होतोच। दुसरी महत्वाची चूक म्हणजे पेरणीची नोंद वेळेवर न करणे। अनेक शेतकरी पेरणी करून घेतात पण ग्रामसेवक, तलाठी किंवा ऍपवर पेरणीची माहिती अपडेट करत नाही आणि मग विमा कंपन्यांकडे पेरणीची अधिकृत नोंद नसेल तर नुकसान भरपाई अडकू शकते, वेळ लागू शकतो किंवा मिळूही नाही शकत। त्यानंतर तिसरी चूक म्हणजे पावती आणि कागदोपत्रे जपून न ठेवणे। विमा भरल्याची पावती, अर्ज क्रमांक, बँक डिटेल्स, 7/12 उतारा ही कागदपत्र अत्यंत महत्वाची असतात। नुकसान झाल्यावर क्लेम करताना ही कागदपत्र नसतील तर अडचणी निर्माण होऊ शकतात आणि तुमचा पुन्हा पीक विमा थांबू शकतो। चौथी मोठी चूक म्हणजे नुकसान झाल्यानंतर त्वरित कळवणी न करणे। गारपीट, पूर किंवा पावसामुळे जर नुकसान झालं तर 72 तासाच्या आत माहिती देणं गरजेचं असतं, पण अनेक वेळा आपण वाट पाहतो, पाहूया काय होतंय असं म्हणून शांत राहतो आणि वेळ निघून जाते। त्यानंतर क्लेम ग्राह्य धरला जात नाही। पाचवी चूक म्हणजे मोबाईल ऍपवर किंवा हेल्पलाईनचा वापर न करणे। आज नुकसान नोंदवण्यासाठी डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत, फोटो अपलोड करून पुरावा देता येतो, पण माहितीच्या अभावी अनेक शेतकरी या सुविधेचा उपयोग करू शकत नाहीत। म्हणून शेतकरी बांधवांनो, पीक विमा म्हणजे पैसे भरून मोकळं होणं अजिबात नाही, तर योग्य माहिती, वेळेवरती नोंद आणि कागदपत्रांची काळजी ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे। थोडी जागरूकता ठेवली तर संकटाच्या वेळी विमा खरोखर एक आधार बनतो, नाहीतर तो कागदावरच राहून जातो। योग्य पद्धतीने विमा घ्या, तपशील तपासा आणि वेळेवरती माहिती द्या, म्हणजे तुमच्या कष्टाच्या पिकाला खरी सुरक्षा मिळेल। पिकांच्या सुरक्षतेसाठी आणि तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी तुम्हाला सुद्धा एक काम करावं लागेल, ते म्हणजे पालवी ॲग्री युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल।